संजय गांधी निराधार अनुदान योजना, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग बांधव, विधवा माता भगिनी, दुर्धर रोग आजारावाले जे लाभार्थी आहेत, या सर्व लाभार्थ्यांकरिता आताची ही दुसरी मोठी आणि एक आनंदाची बातमी आहे सर्व पात्र लाभार्थ्यांनो, माझ्या सर्व मित्रांनो, प्रेक्षकांनो. तर मित्रो, ही काय बातमी आहे, कशी आहे, कशी नाही, ते आपण हे व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, आपण गेल्या 2 दिवसापासून दिव्यांगांचं अनुदान, संजय गांधी निराधार योजनेचं अनुदान, राहिलेलं अनुदान, गेल्या 2 महिन्याचं, मे महिन्याचं, एप्रिल महिन्याचं, या अनुदाना संदर्भात आपण माहिती घेतलेली आहे. 5-6 दिवस, आठवडाभरा अगोदर पुढच्या महिन्याचं म्हणजे जून महिन्याच्या अनुदाना संदर्भात सुद्धा आपण अपडेट घेतलेली आहे. मित्रांनो, आता परत तीच अपडेट आजच्या आलेल्या नवीन शासन निर्णयानुसार या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेत आहोत, ज्यामध्ये आज जो एक नवीन शासन निर्णय निघालेला आहे, त्या शासन निर्णयामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे जून महिन्याच्या अनुदानाच्या निधीकरता जी तरतूद आहे, वितरणासंदर्भातली जी तरतूद आहे, त्या संदर्भातला हा शासन निर्णय आहे. आणि या शासन निर्णयानुसार तुम्हाला जूनच्या पहिल्याच आठवड्यात म्हणजे जवळपास 6 तारखेच्या आतच हे तुमचं जून महिन्याचं अनुदान खऱ्या अर्थाने 1 तारखेपासून होऊ शकते असा एक अंदाज आहे. परंतु आपण 4-5 दिवस, 5-6 दिवस मागे पुढे धरून चला, परंतु पहिल्या आठवड्यात म्हणजे आता उद्याच्या उद्या तुमचं संजय गांधी निराधार योजनेचं अनुदान सुरू होईल. दिव्यांग बांधवांचंही योजनेचं अनुदान व्हायला पाहिजे. ज्येष्ठ नागरिकांचं अनुदान सुरू होईल उद्या वाटप होण्याकरिता. विधवा माता भगिनींचं सुद्धा वाटप उद्या होणार आहे. सोबतच तुमचे जे दुर्धर आजार रोगावाले लाभार्थी आहेत, या सर्व लाभार्थ्यांचं मागचं थकीत अनुदान उद्या वाटप होण्याकरिता सुरुवात होऊन जाईल. आणि बरोबर अक्षरशः उद्यापासून येणाऱ्या 8 दिवसाच्या आत परत एकदा तुम्हाला वितरण होणार आहे ते जून महिन्याचं दिव्यांगांचं आणि इतर योजनेच्या सर्व लाभार्थ्यांचं ह्या वेळेस एकाच सोबत वितरण होणार आहे. अशातला भाग नाहीये की या महिन्याप्रमाणे फक्त आणि फक्त दिव्यांगावर भर दिल्या जाईल आणि दिव्यांगाचंच अनुदान, दिव्यांगांच्याच अपडेट येतील, संजय गांधीवाले अक्षरशः पूर्ण महिनाभर रखडून जातील, अशातला काही भाग नाहीये. त्या GR मध्ये, शासन निर्णयामध्ये हे काही स्पष्ट उल्लेख केलेला आहे, स्पष्ट लिहिलेलं आहे. त्यामुळे दिव्यांगांनी सुद्धा आणि सोबतच ज्येष्ठ नागरिकांनी सुद्धा, संजय गांधी निराधार योजनेतील इतर लाभार्थ्यांनी सुद्धा, विधवा माता भगिनी, दुर्धर आजारा रोगावाले जे लाभार्थी आहेत, ते सर्वांनी निश्चिंत राहायचंय, बेफिकर राहायचंय. कुठल्याही गोंधळात, शंकेत पडायचं, टेन्शनमध्ये पडायचं काम नाहीये. सर्व लाभार्थ्यांचे पैसे एकच सोबत आठवड्याभराच्या आत येऊन जाणार आहे मित्रांनो. त्यामुळे फक्त आता तुम्हाला त्यानुसार जशी अपडेट येईल त्यानुसार तर आम्ही अपडेट देणारच आहे, नो डाऊट. परंतु तरी सुद्धा तुम्हाला सुद्धा अपडेट राहायचं आहे आणि त्या अपडेटनुसार सांगितल्याप्रमाणे वितरण सुरू झाल्याच्या नंतर आपापले खाते चेक करत राहणं वगैरे या सर्व गोष्टी तुम्हाला करावयाचे आहे. कारण या आठवड्याभरामध्येच तुमचं डबल वितरण होणार आहे, डबल अनुदान येणार आहे. आता खऱ्या अर्थानं उद्या 2 महिन्याचं अनुदान येणं आवश्यक आहे खूप साऱ्या लाभार्थ्यांना, ज्यामध्ये दिव्यांग सुद्धा आहेत. आणि संजय गांधीवाल्याचं फक्त मे महिन्याचं, त्यांना फक्त 1500 रुपये येणार आहेत. आणि राहिलेले 1500 रुपये म्हणजे जून महिन्याचे ते आठवड्याभरामध्ये येऊन जातील लाभार्थ्यांनो. तर मित्रांनो, लाभार्थ्यांनो, दिव्यांग लाडक्या भगिनींनो, संजय गांधी निराधार योजनेमध्ये लाभ घेत असलेल्या लाडक्या भगिनींनो, विधवा माता भगिनीच्या लाडक्या भगिनींनो आणि दुर्धर आजारामध्ये सुद्धा पात्र असलेल्या सर्व लाडक्या भगिनींना सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून ही एक आनंदाची बातमी द्यायची होती. तर आशा करतो या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली ही गोड बातमी तुमच्या सर्वांकरिता नेहमीप्रमाणे नक्कीच लाख मोलाची उपयोगी ठरेल. आणि विश्वासार्हता सुद्धा तुम्ही जी माझ्या व्हिडिओवर दाखवता ती या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा मला नेहमीप्रमाणे पाहावयास मिळेल. या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील, शंका कुशंका असतील, नक्कीच 100% या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर मित्रो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या आमच्या नवीन उपयोगी माहितीसह. आणि मी नेहमी प्रत्येक व्हिडिओमध्ये शेवट अखेर सांगतो तुम्हाला, आणि त्यानुसारच नवीन व्हिडिओमध्ये तुमच्याकरिता ती माहिती आणतो सुद्धा. तो विषय म्हणजे अजून एका गोड बातमीसह. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.